आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। आज कृष्णा आर्थिक परिवाराचा स्नेह मेळावा आम्ही आयोजित केला होता। ज्यांनी चांगलं उत्कृष्ट काम मागच्या आर्थिक वर्षामध्ये केलेलं आहे त्या सगळ्या लोकांचा मान सन्मान करून त्यांना नवीन वर्षासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा मेळावा आम्ही आयोजित केलेला होता। कृष्णा आर्थिक परिवाराचा मागच्या वर्षीचा व्यवसाय हा 3109 कोटी रुपये इतका झाला। त्याच्यामध्ये कृष्णा सहकारी बँक, पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था, कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्था, वित्तापिटा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी अशा 5 संस्थांचा समावेश आहे। 5ही संस्था अत्यंत उत्तम आर्थिक परिस्थितीमध्ये आहेत। 5ही संस्थांचा अत्यंत उत्कृष्ट कामकाजाच्या बाबतीमध्ये आलेख हा बघायला मिळतोय आणि आज या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही 1 मे रोजी सगळ्या सेवकांना पगारवाढ देण्याच्या बाबतीमधला निर्णय संचालक मंडळाचा कळवलेला आहे आणि 1 मेला कामगार दिनाच्या निमित्तानं सगळ्या आर्थिक परिवारामधल्या सेवकांना नवीन पगाराच्या पावत्या मिळतील अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं प्रगतीचं पाऊल सेवकांच्या बाबतीमध्ये आजच्या ह्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही टाकले। 3 शाखा ज्या नवीन होणार त्या कोणते ठिकाणी? आता 3 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र वाढलंय आणि 4 नवीन शाखा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर बँकिंग ऑथरायझेशन प्रमाणे की बँकेच्या जेवढ्या शाखा आहेत त्याच्या 15% नवीन शाखा या एका वर्षामध्ये होऊ शकतात जर का आपलं आर्थिक व्यवस्थापन चांगलं असेल तर। आपलं आर्थिक व्यवस्थापन चांगलं असल्यामुळं आपल्याला 4 नवीन शाखा काढण्याची परवानगी आहे। त्या 4 पैकी 3 शाखा या नवीन जिल्ह्यांमध्ये होतील। मग सोलापूर असेल, रत्नागिरी असेल, ठाणे म्हणजे नवी मुंबईचा परिसर ठाणे जिल्ह्यामध्ये येतो तिथं असेल आणि 1 शाखा मात्र आमचं जे कार्यक्षेत्र मूळ आहे तिथं आम्ही काढू अशी परिस्थिती आहे। मग थोडासा सर्वे झाल्यानंतर कुठं नेमकी शाखा काढायची हे ठरेल आणि मग आम्ही तिथं शाखा